शतकानुशतके शोषण सहन करून देखील रक्ताचं पाणी करून ज्यांनी राष्ट्राच्या उभारणीमध्ये सर्वात मोठं योगदान दिलं त्या ओबीसी समाजाला जनगणना करत असताना सरकारी दप्तरातून हद्दपार करण्याचा घाट घातला जात आहे। कारण आहे राष्ट्रीय जनगणना। कित्येक दशकांनंतर होणाऱ्या या ऐतिहासिक जनगणनेत जातनिहाय नोंद व्हावी, ओबीसींना त्यांचे खरे संख्याबळ मिळावे या मागणीसाठी देशभरातील ओबीसी समाज वर्षानुवर्षे लढत आला आहे। मात्र प्रत्यक्षात सर्वेक्षण ॲप उघडलं तर धक्कादायक वास्तव समोर येतं। ओबीसी जात नोंदवण्यासाठी रकानाच नाही, हे चुकून घडलेलं नाही, हे जाणीवपूर्वक केलेलं आहे। प्रश्न साधा आहे, जर सरकार खरोखरच ओबीसींचे हितचिंतक असेल, तर मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी बांधील असेल, तर मग जनगणना ॲपमध्ये ओबीसी जात नोंदवण्याचा रकाना का नाही? अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र नोंद आहे, मग ओबीसीसाठी हा सावत्रपणाचा व्यवहार का? याचे आता उत्तर कोण देणार? आज ओबीसींची वेगळी नोंद होत नाही याचा अर्थ काय? उद्या सरकारी दप्तरात ओबीसी समाज खुल्या प्रवर्गात मोजला जाणार, मग आरक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी योजना या सगळ्यांसाठी ओबीसींचा वाटा किती हे सांगायला आकडेच नसतील। आणि आकडा नाही म्हटलं की हक्क नाही, हे या देशात वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे। जो मोजला जात नाही तो विचारात घेतला जात नाही आणि जो विचारात नाही त्याला योजनेतून हद्दपार केलं जातं। भारतीय संविधानाने ओबीसींसाठी सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर संरक्षण दिलं आहे। मंडल आयोगाने खडतर अभ्यासानंतर ओबीसींचे प्रश्न मांडले। सर्वोच्च न्यायालयाने वारंवार जातनिहाय जनगणनेची गरज अधोरेखित केली, मात्र सरकार कानावर हात ठेवून बसलंय। 2014 मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टी हे लोकसभेमध्ये सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून अस्तित्वात आला आणि तो सत्ताधीश झाला आणि त्याच भारतीय जनता पार्टीचे नेते आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संविधानाची प्रत आपल्या मस्तकी लावून भारतीय संविधानाप्रती एक कृतज्ञता व्यक्त केली होती। पण तेच नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय जनगणना चालू असताना ओबीसीचं अस्तित्व नाकारत आहेत। खरा प्रश्न हाच आहे, ओबीसींची खरी संख्या समोर आली तर काय होईल? आरक्षणाचा पाया मजबूत होईल, राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न उभा राहील, सत्तेची समीकरणे बदलतील आणि म्हणूनच जे सत्तेत आहेत त्यांना ओबीसींचा खरा आकडा नको आहे। हे सरकारचं अज्ञान नाही, हे सुनियोजित मौन आहे। कित्येक दशकांनंतर जनगणना होतीये, पुढची संधी येईल तेव्हा आजचा ओबीसी तरुण म्हातारा झालेला असेल। आज नोंद नाही, उद्या हक्क नाही, परवा अस्तित्व नाही। लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी समाजाने केलेलं मतदान मोजलं जातं, शासनाकडे भरलेला कर मोजला जातो। मग चालू जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची का गणती केली जात नाही असा सवाल आता ओबीसी समाजाकडूनच उपस्थित केला जात आहे। ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे।